गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश चॅनलवर स्वागत आहे. तर आपली दुसऱ्या दिवसाची सकाळ सुरू झाली आहे आणि तुम्हाला एकदा मी आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तर आपण जाऊया खाली आणि चहा नाश्ता करूया. आधी नाश्ता करताय. करा करा मिसळ पाव. वा वा वा. कुणाचा बोला, कसं वाटतंय आपणास? सकाळ झाले, आज होळीची. ही आपली अजून एक रूम आहे. समोर बघताय तुम्ही, ते किचन आहे. मिसळ पाव. मिसळ पाव हा तयारी चालली. चहा, बिस्किट आणि चिवडा खाल्लेले आहे. आता आम्ही नाश्त्यासाठी मिसळ पाव आणि तडका मारून तडका मारणार आहे. आणि बघा बॅकग्राऊंड म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक एकदम मस्त. नाना फक्त खर्च पण नाण्यामध्ये काय फायदा आहे नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आणि हे बेडरूम. कसे रमलेत सर्व मिसळ बनवण्यामध्ये. हा हा हा. पाव. अरे वा, पाववाले. आता नवीन नवीन आता नवीन पाववाले चेंज. फक्त 5 रुपये. चिकन बिर्याणी 5 रुपए. बहुत अच्छे भाई, कमाल हो गया. फक्त 5 रुपयाला पाव पण नाही भेटत. वहिनी एकट्या एकट्या बसल्यात. तर तुमच्या मैत्रिणी वाट बघतायत तुमची. मस्त वाटतंय. गावचा आवाज ऐकते. अच्छा अच्छा, एन्जॉय करा एन्जॉय करा. इकडे तुम्ही बघू शकता एक पिच पण दिला यांनी क्रिकेट खेळण्यासाठी. काल रात्री खेळत होते इकडे. आता तुम्ही मागे जे बघताय हे काल रात्री आम्ही जेंट्स सर्व इकडे झोपलो होतो या रूममध्ये. आणि ह्या रूमचा एकदा लुक दाखवतो मी तुम्हाला. समोर रूम. इथे बेड आहे. इथे 3 जण झोपू शकतात. ह्या साईडला पण 3 झोपू शकतात. इकडे 3 झोपू शकतात. आणि वरती दोघं झोपू शकतात. हे आता सर्व अंथरूण आमचा कालचा पसारा आहे हा. आणि इकडे 2 वॉशरूम आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त. आपण पण एकदम मस्त. आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हा आहे आपण ज्या रूममध्ये झोपलेलो त्या रूमचा बाहेरचा व्ह्यू.
मस्त असं जंगल आहे आणि समोर समुद्र. रूम बघायला आलाय? अरे मस्त आहे रूम, बघा. म्हटलं बघूया, नाही तर तुम्ही इकडे झोपलात रात्री? हा रूम बघ. हे बघ, हे काय आता झोपताय? आमचा बेड आता उठलोय आम्ही. आता उठलं? मगाशी पण होतं. आता गुड मॉर्निंग झाली. गुड मॉर्निंग झाले. आता तयारी चालली पाण्यामध्ये उडी टाकायची, गोली खेळायची. दोघांची. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. A few minutes later. तर लात नाही तेवढाच आहे. हो हो बेकर भाऊ, नाही तेवढाच आहे बघा, तेवढाच आहे. काल पण तेवढा उडी टाकतो ना काढ. टाकताय? उडी टाकतो ना काढ. टाका उडी. हा उडी मारते. टाकू मारा उडी. हा काढ काढ. टाक उडी टाक. दुबा दुबो आता अर्धा तास निघू नका वरती. जाम मजा येतो. बसल्यात या पाण्यात या. हा आजी पण बसल्यात आपल्या.
1 hour later. नाश्ता रेडी झालाय आपला, मिसळ पाव. मस्त गरम मिसळ पाव एन्जॉय, एक नंबर आहे मिसळ पाव. आणि हे कैऱ्या कापून ठेवल्यात आपल्या साहेबांनी. नंतर काढते इम्पॉर्टंट. तुम्हाला पाहिजे भाऊ पाव आणायचा ना? सोमला सुद्धा टाकायचा. पप्पांना पण आणलं. हा टेस्ट करून बघूया आपण. उसळ पाव घेतला. पाय घेतले होते थांब, कोण माहित नाही होते. लॉक आहे दरवाजावरती. थांब रे दादा, ए. खा पहिलं. झणझणीत मस्त. क्रेडिट कुणाला जातं सरांना. वरती. सर हात दाखवा. आमचे शेफ आपल्या ज्या लेडीज आहे सर्वांनी ज्यांनी मदत केली मिसळ बनवायला, त्या सर्वांना धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. A few minutes later. मस्त आंबे आले तिकडे. हा हे बघा माकडं चढलेत बघा आंबे काढायला. माणसं आधी माकडच होती. A few minutes later. A few minutes later. हा आपला आजचा दुपारचा लंच आहे. डाळ राईस आहे, पुलाव आहे, छोलेची भाजी, पनीरची भाजी आहे आणि भाकरी आहे. आणि भाकरीमध्ये अजून दुसरी ऑप्शन पण आहे, नाचणीची भाकरी. ए बस. हाय, मला दाखव ना. मला खूप रंगवलंय. तुला खूप काळा रंगाने रंगवलंय. माहिती नाही कोणती दुश्मनी काढली माझ्यावर. फार आयुष्यातली पहिली होळी काळ्या रंगाने मला कुणीतरी रंगवलंय. बॅड एक्सपिरियन्स खरंच. नजर न लागणार तुला.
hours later. संध्याकाळचे 5:45 झालेत आणि आता आपली निघायची वेळ आली आहे. सो इथून आम्ही आता काल जसे आलो तसेच आपण परत रिटर्न जातोय. तर मग काय पिकनिक बद्दल काय बोलायचंय, सरांना काय ऐकायचं आहे आणि सरच सांगतील. मी बोलण्यापेक्षा प्रत्येकाने 2-2 शब्द बोलले चालेल मला. जे ही पिकनिक ज्यांनी अरेंज केली ती एकदम म्हणजे सगळ्यांना एक चांगलं सरप्राईज दिलं. आणखीन सगळ्यांना एन्जॉय करायला होळीच्या निमित्ताने एक एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि ज्यांनी पिकनिक जे अरेंजमेंट केली ना त्यांचं सर्वात पहिलं धन्यवाद. त्यांचा सुपुत्र आहे त्याच्यामध्ये राम ढेबे, त्यानंतर आमचे काका बेळेकरांचा सुपुत्र हेमंत बेळेकर आणि आम्हाला वारंवार मदत करणारे आमचे सचिन पेंडेकर, त्यांचं जरा हार्दिक अभिनंदन. लेट कमल आमच्या सोसायटी मधून आलेले सप्पा काका यांच्यासाठी टाळ्यांची. आणि अशी वेळ ट्रिपला लेट झाल्यामुळे नाही सप्पा काका आल्याबद्दल धन्यवाद त्यांचं हार्दिक. आणि खास सरांना पण धन्यवाद सरांचं की त्यांनी जे अरेंजमेंट केली. सर्वात जास्त श्रेष्ठ त्यांचा छान केली, पिकनिकचं अरेंजमेंट ज्यांनी केलंय त्यांना सर्वात धन्यवाद, शुक्रिया. 2 hours later. रात्रीची 8:33 झालेत आणि आपली राईड 59.5 किलोमीटर झाले, म्हणजे ऑलमोस्ट 60 किलोमीटर. A few minutes later. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आपल्या घरी आम्ही 8:30 वाजता आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलो आणि आता ब्लॉग एंड करतोय. ॲक्च्युली काल सीन असा झाला होता की काही जो रूट होता तो मला एक रूट शूट करायचा होता. मनोरी आयलंडपासून आम्ही त्या विलाला गेलो. तो 9 किलोमीटरचा रूट होता, तो मला शूट करायचा होता. पण काही कारणांमुळे तो शूट करू शकलो नाही, कारण गाडीवर ऑलरेडी खूप सामान होतं आणि त्यामुळे मला सारखं, आणि माझा मोबाईलसुद्धा कॅमेरा मध्ये मध्ये चालू बंद असा होत होता, ऑटोमॅटिकली चालू बंद होत होता. तर त्यामुळे मला म्हणजे ते शूट करायला नाही मिळालं. सो त्यासाठी मला माफ करा. आजसुद्धा मी ट्राय केलं पण सेम तसंच सिच्युएशन होती आजसुद्धा, त्यामुळे आजसुद्धा काही शूट नाही करता आलं. आपला जो मोटो व्लॉग होता तो खूप कमी झाला आहे, पण तुम्ही होळीचा जो ब्लॉग आहे हा पूर्ण एन्जॉय कराल, आय होप सो. आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली, खूप बोलतात ना, सगळ्यांनी खूप अप्रतिम साथ दिली सर्वांनी. खूप सर्वांना हॅट्स ऑफ आहे माझ्याकडून. बाकी तर झाले, आता आपली ट्रिप जी आहे ती फायनली सक्सेसफुल झाली आहे. तर आपण भेटूया आता आपल्या येणाऱ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय महाराष्ट्र.